राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्र कर्नाटक वाद नवा नाही आहे महाराष्ट्राला। तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात अनेक आंदोलनं केली होती। तुम्ही कशा पद्धतीने कर्नाटकात गेला हे देखील माहिती होतं। उद्या महाराष्ट्र एकीकरण संदर्भामध्ये मेळावा होतो मराठी भाषिकांचा, मात्र महाराष्ट्रातील जनतेला जाऊ दिलं जात नाही, त्यांच्यावर बंदी केली। असं आहे की कोणी जे आहे कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही, सरकारनं सुद्धा कायदा हातात घेता कामा नये, कर्नाटकच्या सरकारनं सुद्धा ते घेता कामा नये। या देशामध्ये कुणालाही कुठेही जाऊन देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारतीय नागरिकाला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, आपलं मत प्रकट करण्याचं स्वातंत्र्य आहे, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे। आज आपण बघतो आहोत ना, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रांतातले लोक येतात, कायमची घरं घेत आहेत, कायमचा उद्योगधंदा करत आहेत आणि तिथे तुम्ही सभेसाठी सुद्धा जाऊन देणार नाही काय? मला असं वाटतं की बरोबर नाही, त्याच्यामुळे जास्त उद्रेक निर्माण होईल। शरद पवार आज मरकटवाडीला गेले होते, आज भाषण देखील त्या ठिकाणी केलं। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला सरकारला काय अडचण येत, असं खडा सवाल उपस्थित केला। ती मागणी तुम्ही लोकसभेच्या वेळेला काय नाही केली? पवार साहेबांनी ही मागणी लोकसभेच्या वेळेला करायला पाहिजे होती ना, की आमचे कसे काय एवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, काय या EVM-मध्ये गडबड आहे, त्यावेळेला का नाही बोलले ते की आमचे एवढे निवडून आले? शक्यच नाही एवढे निवडून येणं आमचं, काय बॅलेटवर घ्या निवडणूक, असं नाही बोलले त्यावेळेला। शपथ घेतली नाही आमदारांना, आज शपथ घेतली घ्यावीच लागणार, नाही तर विधानसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत आणि मग ते भाग नाही घेतला तर ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारांना काय सांगणार? शेवटचा प्रश्न, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे, कधी होईल? काही चर्चा झाली का राष्ट्रवादी काँग्रेस पातळीवर? आम्हालाही काही कल्पना नाही आहे। आता जे आहेत आमचे लोक आणि ते नेते मंडळी ठरतील, विचार करतील। नमस्कार। आपण पाहतोय मंत्रिमंडळासंदर्भामध्ये पक्षांतर्गत जे वरिष्ठ नेते आहेत ते निर्णय घेतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। कॅमेरामन अनिल समगरसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।